नमस्कार मंडळी, रेशनिंग कार्ड संदर्भात एक सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्या समोर येत आहे। मंडळी, आतापर्यंत तुम्ही तुमच्या रेशनिंग कार्डवर बऱ्याच वेळेला तांदूळ घेतला असेल, परंतु यापुढे तुम्हाला तुमच्या रेशनिंग कार्डवर तांदूळ मिळणार नाही। त्या बदल्यात सरकार तुम्हाला प्रत्येक महिन्यात या 9 गोष्टी देणार आहे। कोणत्या आहेत त्या 9 गोष्टी? चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या बातमीचे सर्व अपडेट्स कळतील। चला पहिल्यांदा ही बातमी वाचूया। केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात। यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत। केंद्र सरकार सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत योजनेअंतर्गत रेशन पुरवते, मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे। मंडळी, या योजनेत थोडा बदल सरकारने केला आहे। काय आहे पाहूया। याआधी सरकारकडून रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होता, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही। मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे। म्हणजे तांदळाऐवजी काही 9 गोष्टी ज्या जीवनासाठी आवश्यक आहेत त्या सरकार आता तुम्हाला देणार आहे। रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार। केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात होते। यापूर्वी लोकांना मोफत तांदूळ दिला जात होता, मात्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे तांदूळ मिळणे बंद होणार आहे। या व्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे। लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। यामुळे लोकांचे जीवनमान सुधारेल अशी सरकारला आशा आहे। यासोबतच मंडळी, रेशन कार्ड कसे काढावे या संदर्भातील माहिती देखील आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजून हे रेशन कार्ड काढले नसेल, तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल। तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता। अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल। यासोबत संबंधित कागदपत्रे जर तुम्हाला मागितली गेली असतील तर तीही अर्जासोबत जोडावी लागतील। आणि यानंतर संबंधित कागदपत्रे आणि अर्ज घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात हे सर्व घेऊन जाऊन जमा करावं लागेल। संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करतील। त्यानंतर ते त्यावर पुढील प्रक्रिया करतील। पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यानंतरच तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल। ही संपूर्ण प्रोसेस आहे। यासोबतच मंडळी, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी ब्रेकिंग बातमी होती ती पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की यापुढे तुम्हाला रेशनिंग कार्डवर कोणत्याही प्रकारचा तांदूळ मिळणार नाही। त्या बदल्यात तुम्हाला सरकारकडून 9 जीवनावश्यक गोष्टी मिळणार आहेत, ज्या स्क्रीनवर आहेत। गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले असे 9 जीवनावश्यक गोष्टी तुम्हाला तुमच्या रेशनिंग कार्डवर मिळणार आहेत। तर मंडळी, आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळाली असेल। अशा सर्व शासकीय योजना आणि नोकर भरती संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।